तर कर्जमाफीसाठी जवळपास 14,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। मागील कर्जमाफी योजनेतील थकीत शेतकऱ्यांना देखील आता लाभ दिला जाणार आहे। 2017 आणि 2019 मध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील आता या कर्जमाफीमध्ये लाभ दिला जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। मागील कर्जमाफी योजनेतील थकीत शेतकऱ्यांना देखील आता लाभ दिला जाणार आहे। 2017 आणि 2019 मध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीमध्ये लाभ दिला जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण कर्जमाफीसाठी जवळपास 14,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकऱ्यांसाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। मागील कर्जमाफी योजनेतील थकीत शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार असून 2017 आणि 2019 मध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात यामागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील आता या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार आहे। यासाठी जवळपास 14,000 कोटी रुपये दिले जाणार असून 2017 आणि 2019च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकलेले होते। या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी वारंवार मागणी देखील केली जात होती। आज जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयासंदर्भात अधिक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आमचे प्रतिनिधी चेतन। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। निश्चित शुभम राज्य मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठीच जो कर्जमाफीचा विषय होता त्या संदर्भातील चर्चा झालेली आहे। मात्र चर्चेमध्ये जवळपास 14,000 कोटी रुपये आहेत। ते 2017 आणि 2019च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकलेले होते, त्यांना लाभ मिळावा म्हणून अशी मागणी आहे ती एका मंत्र्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांना अद्याप या संदर्भात निर्णय जाहीर केलेला नाहीत। मात्र मंत्रिमंडळातील या बैठकीमुळे कुठेतरी 2019 आणि 2017च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। त्यामुळे 14,000 कोटी रुपये दिले जाणार का याकडे विशेष लक्ष असेल। शेतकऱ्यांच्या याशिवाय आता या पुढील कर्जमाफी आहे त्या संदर्भात अंमलबजावणी संदर्भात देखील आता महत्त्वाची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्याची माहिती आहे। जर तुम्हाला याबद्दल अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब